स्कूल बस पासचे शिल्लक किती? 2026चा नियम आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पण पास काढणार आहात का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक विद्यार्थी पासचे शिल्लक चुकीचे समजतात आणि नंतर त्यांना धक्का बसतो. म्हणजेच पासचे पैसे जास्त भरून नंतर त्यांना धक्का बसतो. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, स्कूल बस पासचे शिल्लक सर्व विद्यार्थ्यासाठी सारखेच नसते. हे गोष्ट पहिले समजून घ्या. दुसरी गोष्ट, ते 3 गोष्टीवर असते. घरापासून शाळेचे अंतर किती आहे, तुम्ही कोणत्या मार्गावर प्रवास करता आणि तुम्हाला कोणती शासकीय सवलत लागू आहे. म्हणूनच एक विद्यार्थ्याची बसची पास 100 असू शकतो, तर दुसऱ्यांची 300 किंवा त्यापेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे इतरांचा पास पाहून तुमचे शुल्क ठरवू नका. आणखी एक महत्त्वाची माहिती, अनेक विद्यार्थ्यांना सवलतीमुळे मूळ भाड्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागते. त्यामुळे पास काढताना योग्य माहिती भरलीच तरच योग्य शुल्क लागू होते. सगळ्यात मोठी चूक कोणती? अनेक विद्यार्थी अंतर किंवा मार्ग चुकीचा भरतात. त्यामुळे शुल्क बदलते किंवा अर्ज अडकू शकतो. अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा नक्की तपासा. जर तुम्हाला तुमच्या मार्गानुसार नेमके पासचे शुल्क किती लागेल हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये फक्त घराचे नाव, शाळेचे गाव आणि अंतर किती किलोमीटर आहे हे लिहा. मी तुम्हाला उत्तर देईल. अशाच MSRTC बस पासच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.